नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. वासिन ग्रामपंचायत हद्दीतील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न सोडविणार ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांचे वासिनकरांना आश्वासन. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी काल बुधवारी शहापूर दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी वासिन ग्रामपंचायत हद्दीतील प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, शाळा, अंगणवाडी, उर्दू शाळा यांना भेट देऊन त्यांची पाहणी केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. वासिन ग्रामपंचायत हद्दीतील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न सोडविणार असे आश्वासन त्यांनी वासिनकर नागरिकांना पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना दिले आहे. बघूयात यातून वासिन ग्रामपंचायत सरपंच आणि कमिटी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मदत घेऊन काय विकास करणार ते. तसेच वासिनकर नागरिकांनी देखील मुख्य कार्यकारी अधिकारी यादव यांच्या या आश्वासन पूर्तीसाठी ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा करावा आणि त्यांना भेडसावणारे प्रश्न मार्गी लावावेत. या दौऱ्यात मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्यासह गट शिक्षण अधिकारी हिराजी वेखंडे, विस्तार अधिकारी जाधव तसेच इतर अधिकारी वर्ग आणि वासिन ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र म्हस्कर, उपसरपंच विशाखा विकास शेलार, ग्रामपंचायत अधिकारी रमेश सासे व कर्मचारी आदी उपस्थित होते. सर, आजचा आपला अचानक म्हणजे इकडे दौरा कसा काय कारण काय? नाही, रेग्युलर दौरा सुरू आहे. त्यात शहापूर दौरा आज होता. तर आज वाशिन या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये आम्ही व्हिजिट केलेली आहे. PHC असेल, आपले पशुवैद्यकीय दवाखाना आहे, शाळा, अंगणवाडी तसेच उर्दू शाळा यांना व्हिजिट केली. तेथील काही समस्या आहेत त्यांचा त्यांच्या विभाग प्रमुखांकडून आढावा घेतलेला आहे. याच्यावर ज्या काही समस्यांचं आपण निराकरण करू, जिल्ह्याच्या लेवलला पाठपुरावा करून ज्या काही समस्या आहेत गावाच्या त्याच्याबद्दल आपण त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करू. सर, उर्दू शाळेची खूपच दुरावस्था आहे. त्यांना नवीन शाळा बांधून दिली तर खूप चांगलं होईल. त्यांना शाळा मंजूर झाली होती, पण काही जागेच्या विवादामुळे काही समस्यांमुळे ते प्रकरण अडकून पडलं होतं. तर मी सरपंच साहेबांना देखील सांगितलेलं आहे. तर ते तालुका स्तरावर कोऑर्डिनेट करतील आणि याच्यामध्ये जी उर्दू शाळा आहे त्याला देखील आपण एक सुसज्ज इमारत आपण देण्याचा प्रयत्न करू. तर दुसरं असं की वासिनमध्ये घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापन याचा खूप बोऱ्या वाजलेला आहे आणि अत्यंत दयनीय अवस्था आहे. संपूर्ण वाशिन शहराचं पाणी नदीमध्ये सोडलं जाते. भातसा नदी एवढी सुंदर आणि सुरेख नदी असताना तिची वालधुंड नदी होऊन देऊ नये यासाठी माझाही प्रयत्न आहे. आपण याबाबत काय सांगाल? मी आपल्याला देखील ती व्हिडिओ पाठवली. मी याचा सद्यस्थितीचा आढावा घेतला. सरपंच साहेबांकडून घन कचरा व्यवस्थापनाबद्दल देखील आढावा घेतलेला आहे. ज्या काही समस्या असतील, जिथे प्रकरण अडकलेलं आहे त्याचा पाठपुरावा करून घनकचऱ्याचा जे काही प्रश्न आहे तो मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. सांडपाण्या देखील त्याच्याबद्दल देखील सरपंच साहेबांकडून आढावा घेऊन याच्यावर कारवाई करेन. जर बघितलं तर हा आपला पेरी अर्बन एरिया आहे. यामध्ये वाढते शहरीकरणाचा देखील फटका आपल्याला बसत आहे कुठेतरी. तर याच्याबद्दल देखील सर्व यंत्रणांना हाताशी घेऊन आम्ही एक चांगल्या प्रकारे घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करू. आरोग्याच्या बाबतीत पण आपण काय पाहिजे? नवीन जी PHCची इमारत आहे ती लवकरात लवकर कंप्लीट करून ती लोकार्पण करण्याचा आम्ही एक आज कॉन्ट्रॅक्टर्सना सूचना दिलेल्या आहेत. ते क्वालिटी काम झालं पाहिजे यावर आमचा भर असेल. त्याचसोबत या ग्रामीण भागांमध्ये ही वाशिन जर PHC बघितले तर एक मोठ्या ग्रामीण भागातील लोकांना लाभ देण्याचं काम ती करत आहे. तर असंच पुढं काम करण्यासाठी एक सुसज्ज इमारत आपली तयार होत आहे. तर ती लवकरात लवकर लोकार्पण करून तिथून नवीन सुविधा देण्याचा आपण प्रयत्न करतोय. शेवटचा प्रश्न माझा असा आहे की वाशिन शहरातली लोकसंख्या भयंकर वाढलेली असताना इथे वाशिनमध्ये वर्षातून 6 महिने म्हणजे जवळजवळ गढूळ पाणी म्हणजे पावसाळ्यात अक्षरशः बघाल ना तो तुम्ही चहासारखं पाणी मिळतं. तर यावरती काही ग्रामपंचायत काही ठोस काही करत नाही. फिल्टर प्लांट आहे पण फक्त पश्चिमेला आहे. पूर्वेची लोक सर्व गढूळ पाणी पितात. ठीक आहे, मी त्यामुळे आरोग्यावरती भयंकर परिणाम होतात. याबाबत काय सांगा? ठीक आहे, मी एकदा सरपंच साहेबांकडून याचा आढावा घेतो. आमचे पाणी पुरवठ्याचे जे काही अधिकारी आहेत त्यांना सूचना देईन की असे पुन्हा प्रकार घडू नयेत. ठीक आहे, धन्यवाद. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.